पुण्याच्या इंदापूरमधील सोनाई डेअरीच्या कारवाई प्रकरणी अद्याप अहवाल समोर नाही. सोनाई डेअरीला नेमकं वाचवतंय कोण? तुकाराम मुंढे सोनाईवर कधी कारवाई करणार? पुण्यातील सोनाई डेअरी प्रकरणी एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढेंची प्रतिक्रिया समोर आली. सोनाई डेअरीवर कारवाई केली असं तुकाराम मुंढे म्हणतायत, तर कारवाईबाबतचे रिपोर्ट येणं बाकी आहेत. मी यावर कोणतेही वक्तव्य करणार नाही, मात्र आम्ही याबाबत कारवाई करत नाही असं तुमच्या डोक्यात काही असेल तर ते कृपया काढून टाका असंही तुकाराम मुंढेंनी म्हटलंय. त्याच्यामधल्या फाइंडिंगवरती पुढच्या फाइंडिंग चालू आहे, त्याच्या पुढच्यामधून ज्या काय माहिती आली त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. त्याच्यामध्ये त्याचे सॅम्पल पण आलेले आहे. त्याच्यात मी आता काही कमेंट करणार नाही, कारण ते इन्व्हेस्टिगेशन एका पर्टिक्युलर क्रिटिकल लेवलला आहे. त्या जशा फाइंडिंग पूर्ण होतील त्यावेळेस आपल्याला ते कळेल. सो डोंट वरी अबाउट इट. तुम्हाला अशी काळजी करण्यासारखं त्याच्यात काही नाही आहे. आम्हाला जर ती माहिती द्यायचीच नसती तर आम्ही सांगितलं नसतं, आम्ही तिथं कारवाई केली असेल. सो असं काही तुमच्या मनात जर असेल तर पहिले डोक्यातून काढून टाका. वी आर व्हेरी मच ट्रान्सपरंट आणि प्रत्येक कारवाई आम्ही प्रेसनी कळवतोय. एफडीए यामध्ये सातत्यानं एकच जी गोष्ट सांगते त्यामध्ये ही चौकशी अजून पूर्ण झालेली नाही, पण ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे की हे जे कोणी दूध भेसळखोर आहेत, हे दूध भेसळखोर म्हणजे सर्वसामान्य जनतेला कॅन्सरच्या तोंडात ढकलण्याचं काम हे दुर्दैवानं यामध्ये होते. आणि काहीशा फायद्याच्या दृष्टिकोनातून जर या गोष्टी होत असतील तर याच्यावर आळा हा बसायला पाहिजे. आणि जे कोणी दोषी असतील त्यांचं काय लागेबांधे असतील, काय त्यांच्यावर आशीर्वाद असतील, हे सगळे बाजूला ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, जनतेची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.